ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची गच्छंती अटळ असल्याचं कळतं आहे। निकाल लागले, मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले की देशमुख यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय माहिती मिळते या संदर्भातली? आणि आज पुन्हा एकदा विधान परिषदेचे सभापती आहेत त्यांच्याकडे बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुंबई विद्यापीठाने पूर्ण प्रेझेंटेशन दिलं की निकाल कधीपर्यंत लागणार आहे आणि सध्या परिस्थिती पाहता कॉमर्स आणि लॉचे जे निकाल आहेत ते 31 जुलैपर्यंत लागू शकणार नाही। जी मुदत आहे ती कदाचित मुंबई विद्यापीठ गाठू शकणार नाही अशी परिस्थिती आहे। या बैठकीत सर्व पक्षीय आमदारांनी खूप मोठ्या प्रमाणावर रोष दाखवला की ज्या पद्धतीने कारभार पडला आणि मुख्यतः विद्यार्थ्यांचं जे करिअर आहे शैक्षणिक ते पणाला लागलं आहे। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये अकाउंटेबिलिटी कुठेतरी आली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे कुलगुरूंवर। त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे की सध्या कुलगुरूंवर कारवाई करणं शक्य नाही आहे, निकाल लागणं ही प्राथमिकता आहे। एकदा निकाल लागल्यानंतर ही कारवाई होणार आहे आणि हे विनोद तावडेंनी देखील आधीच मान्य केलं आहे की चौकशी होणार या प्रकरणी आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणार। त्यामुळे जी सूत्रांची माहिती आहे की निकाल ही प्राथमिकता आणि त्यानंतर जे कुलगुरू आहे डॉक्टर संजय देशमुख त्यांची उचलबांगडी होणार आहे। रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।